नमस्कार मंडळी. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. देवपूजा करताना होणाऱ्या 7 चुका, ज्या तुमच्या नकळत आयुष्यामध्ये संकटे, अडचणी, त्रास आणि दारिद्र्यता आणतात. आपल्यापैकी अनेक जण रोज देवाची पूजा करतात, पण तरीही मनासारखे फळ मिळत नाही. का? कारण देव रुसलेले नसतात, पण चूक आपलीच असते. आजचे हे 7 नियम जर तुम्ही मनापासून आयुष्यामध्ये पाळले तर मी 100% खात्रीने सांगू शकते, घरामध्ये सुख, शांती, पैसा, आरोग्य, देवाची कृपा आपोआप येईल. चला तर मग सुरुवात करूया. तर चूक क्रमांक 1, घाईघाईत पूजा करणे. बहुतेक लोक सकाळी उठतात, हातात मोबाईल घेतात आणि काही मिनिटात देवासमोर उभं राहतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, घाईत केलेली पूजा देवापर्यंत पोहोचत नाही. देवापुढे उभं राहण्याआधी मन शांत असणे सर्वात महत्त्वाचे असते. मन शांत असेल तर 2 मिनिटांनी पूजा देखील प्रचंड फलदायी ठरते. त्यामुळे यावरती उपाय काय आहे? देवपूजेपूर्वी 30 सेकंद डोळे बंद करा. श्वास आत घेऊन बाहेर सोडा. मनाचा वेग कमी होऊ द्या, मगच पूजा सुरू करा. हे तुम्हाला दिसेल, घरात शांती वाढेल, मन शांत होईल, कामात यश मिळू लागेल. दुसरी चूक कोणती आहे? नकारात्मक विचारांनी पूजा करणे. खूप लोक देवाजवळ जातात, पण मनात तक्रार, राग, चिंता, भीती, ताण राहतातच. देव हे ऊर्जा आहेत. नकारात्मक विचार देवपूजेचा परिणाम कमी करतात. त्यामुळे देवापुढे उभे राहण्याआधी मनात एक वाक्य म्हणा. आज मी शांत आहे, देव माझ्या पाठीशी आहे. हे वाक्य रोज म्हटले तर नकारात्मकता 30 दिवसांमध्ये किंवा 3 दिवसांमध्ये कमी होऊ शकते. तिसरी चूक कोणती आहे? देवासमोर घालमेल, गोंधळ आणि अव्यवस्थित वस्तू ठेवणे. देवाला प्रकाश आवडतो, देवाला स्वच्छता आवडते. देवासमोर स्वच्छता ठेवली तर लक्ष्मी दूर जाते. जिथे स्वच्छता आहे तिथे लक्ष्मी वास करते. त्यामुळे जसं की जुनी फुले, तुटलेल्या मूर्ती, काजळी लागलेले दिवे आणि धुळकटलेले फोटो, या सर्व वस्तू ऊर्जा थांबवतात. म्हणून दररोज 2 मिनिटे देवाळाची साफसफाई करा. मूर्ती पुसून घ्या, दीप स्वच्छ ठेवा आणि जुने फुले असतील तर ते तसेच पडू देऊ नका. यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा दुप्पट होते. चौथी चूक कोणती आहे? तर अर्धवट श्रद्धा. बरेच लोक पूजा करतात, पण मनामध्ये प्रश्न असतो, हे खरंच काम करेल का? हे वाक्य संपूर्ण पुण्य नष्ट करते. देवपूजा म्हणजे व्यवहार नाही, देवपूजा म्हणजे विश्वास आहे. दररोज देवाला एकच वाक्य म्हणा, देवा, मला तुझ्यावर पूर्ण श्रद्धा आहे. हे बोलणं तुमचं स्पंदन बदलतं. 5वी चूक, देवाला मागणे पण देण्याची तक्रार नसणे किंवा तयारी नसणे. आपण देवाला खूप काही मागतो, आरोग्य, पैसे, यश, सुख, शांती. पण देव विचारतो, तू इतरांना काय देतोस? देवाजवळ मागण्यापूर्वी दान, मदत, चांगल्या कृती करा. घरात समस्या 80% कमी होतील. आठवड्यातून एकदा तरी काहीतरी दान करा. पाणी, अन्न, वस्त्र किंवा एखादी मदत. देवाची कृपा वाढतच जाईल. 6वी चूक कोणती आहे? देवपूजा करताना वेळेचे नियम न पाळणे. देवपूजा कोणत्याही वेळी केली तरी चालते, पण देवांच्या ऊर्जा सकाळी 3 ते 5 किंवा 5 ते 7 मध्ये सक्रिय असतात. या वेळेत केलेली पूजा ही 10 पट जास्त फल देते. त्यासोबतच दुपारी 1च्या नंतर किंवा 12च्या नंतर केलेली पूजा ही कमी फळ देते किंवा ती पूजा ग्राह्य धरली जात नाही. त्यामुळे सकाळी पहाटे 3 वाजल्यापासून सकाळी 7 वाजेपर्यंत किंवा संध्याकाळी 6 वाजेपासून 8 वाजेपर्यंत तुम्ही पूजा करू शकता. ज्यांना शक्य नाही त्यांनी किमान सूर्योदयाच्या आतमध्ये तुम्हाला देवपूजा जरूर नक्की करून घ्या. 7वी महत्त्वाची चूक आहे. त्याआधी जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचले जातील. आता देवपूजा करून लगेच वाईट बोलणे किंवा राग करणे. काही लोक खूप राग करतात, पूजा करत असताना लगेच भांडणं चालू करतात किंवा घरामध्ये जर एखादं मूल असेल त्यावरती पूजा करताना तुम्ही रागवतात, ओरडतात किंवा मारहाण करतात. असं जर तुम्ही केलं तर पूजा केल्याचं पुण्यफल हे 5 मिनिटांमध्ये नष्ट होतं. त्यामुळे पूजा केल्यानंतर कमीत कमी तुम्हाला 30 मिनिटं शांत राहायचं आहे.
एकच उपाय आहे, शांत राहणं, कोणाशी वाद घालायचा नाही. त्यामुळे देवाचा ठसा तुम्हाला मनावर बसू द्यायचा आहे. देव काय सांगतात? कोणतेही देव असो, काय सांगतात? इतरांना प्रेम द्या, मन शांत ठेवा. ज्या घरामध्ये शांतता आहे, प्रेम आहे, बंधुत्व आहे, त्या घरामध्ये देव हे नक्की येतात. देवाला पैसे, फुले, प्रसाद, दिवे यांपैकी काहीही महत्वाचं नाही. देवाला तर खरं गोष्ट म्हणजे तुमची श्रद्धा, निष्ठा, तुमची शांती आणि चांगुलपणा खूप जास्त महत्वाचा आहे. जर तुम्ही या 7 चुका टाळल्या तर एका आठवड्यामध्ये तुम्हाला घरातील बदल जाणवू लागतील. देवघरातून येणारी ऊर्जा, पैसा, आरोग्य, शांती, सुख यांमध्ये तुम्हाला दिसू लागेल. आणि धन्यवाद मंडळी. माहिती जर ही आवडली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.